ॲज अ ब्युटी इन्फ्लुएन्सर मला हे सिक्रेट तुम्हाला सांगायला अजिबात आवडत नाही आहे, पण तरीही मी तुमच्याशी शेअर करते की मलासुद्धा भरपूर ग्रे हेअर्स आहेत. आत्ता ग्रे हेअर्सचा जो प्रॉब्लेम आहे, त्यासाठी आपण हेअर कलरिंग करून घेतो, मेहंदी लावतो. पण काय होतं ना, बऱ्याच वेळा एक सेक्शन असा असतो, जिथे कलर केल्यानंतरसुद्धा खूप लवकर ग्रे परत होऊन जातात. तर मग काय करायचं? त्याला परत कलर करायचं का? आणि सारखं-सारखं कलर करणं हे सुद्धा चांगलं आहे का? असे भरपूर प्रश्न माझ्या पण मनात होते. आणि आता काय करायचं? आणि स्पेसिफिकली माझा जॉब असा आहे, की मी कायम कॅमेरासमोर असते आणि मला शूट करावं लागतं आणि आय डोंट लाइक की जेव्हा तुमचे जे व्हाईट हेअर्स असतात ते कॅमेरासमोर दिसतात. आणि नॉट इव्हन कॅमेरा तुम्हाला सुद्धा वाटत असेल, की आपले जे व्हाईट हेअर्स आहेत ते खूप समोरून व्हिजिबल आहेत, तर त्यासाठी काय करायचं? आणि आता जर तुम्हाला कलर करायचा नसेल, तर माझ्याकडे एक खूप चांगला सोल्युशन आता मला एक मिळालेला आहे, जो मी यूज करत आहे आणि तो आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मला एक खूप कमाल प्रॉडक्ट मिळाला अँड दॅट इज हा लॉरियलचा मॅजिक रिटच. येस, इट्स लॉरियल मॅजिक रिटच, जो तुमच्या ग्रे हेअर्सना कव्हर करतो आणि हा एक टेम्पररी सोल्युशन आहे, परमनंट सोल्युशन नाही आहे. आता बऱ्याच वेळेस आपल्याकडे हेअर कलर करण्याचा टाईम नाही आहे, तर काय करायचं? अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात? तर त्यावेळेस हा खूप कमाल काम करतो. तर हा लॉरियलचा जो आहे, हा डार्क ब्राऊन शेडमध्ये आहे आणि मी हा यूज करत आहे रिसेंटली. हा खूप इन्स्टंटली तुमचे जे ग्रे हेअर्स असतात, ते सगळं कव्हर करून टाकतो. आणि आता ह्याच्यावरती थोडेसे इन्स्ट्रक्शनसुद्धा आहेत, ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर यूज करण्याच्या आधी ह्याला व्यवस्थित शेक करायचं आहे आणि त्यानंतर हा प्रॉडक्ट जो आहे, तो तुमच्या ग्रे हेअर्सपासून कमीत कमी 13 सेंटीमीटर लांब एवढा असा पकडायचा आहे. आणि त्यानंतर अजून इथं लिहिलेलं आहे, की जास्त स्प्रे नाही करायचा आहे. थोडीशी क्वांटिटी जरी तुम्ही घेतला, ते सुद्धा इनफ आहे. आणि त्यानंतर केसांना 1 मिनिटासाठी ड्राय होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही केसांना हात लावू शकता. पण ओल्या केसांवरती करू नका. स्वच्छ धुतलेले केस असतात. आपण जेव्हा हेअर वॉश करतो, त्यानंतर जेव्हा केस आपले वाळतात, तेव्हा तुम्ही हे यूज करू शकता. आणि आता हे किती दिवस टिकतं? तर जोपर्यंत तुम्ही नेक्स्ट वॉश करत नाही, तोपर्यंत हे टिकून राहतं. आता ह्याला यूज कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्याची प्राईस, ह्याचं लिंक सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल आणि ह्याची प्राईस वगैरे स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला दिसेल. तर हा शेड मी डार्क ब्राऊन घेतलेली आहे. याच्यामध्ये 2 कलर्स येतात, ब्लॅक अँड ब्राऊन. तर माझा जो हेअर कलर आहे, हा जेट ब्लॅक नाही आहे, थोडासा ब्राऊन शेडमध्ये आहे. तर मी ब्राऊन यूज करत आहे. तुम्ही तुमच्या केसांच्या शेडप्रमाणे सिलेक्ट करू शकता. आणि आता काय करणार आहे, हे करण्याच्या आधी लेट मी जस्ट शो यू की मला मोस्टली ग्रे हेअर्स कुठे येतात. तर माझा जो हा फ्रंट सेक्शन आहे, आता जर तुम्ही इथे बघितला, तर हा माझा फ्रंट सेक्शन आहे, जिथे मला ग्रे हेअरचा प्रॉब्लेम होतो. बाकी कुठेच होणार नाही, पण हा एक सेक्शन आहे जिथे मला व्हाईट हेअरचा प्रॉब्लेम होतो. आणि आता ह्याच्यासाठी ना मी भरपूर वेळा आय शॅडोसुद्धा यूज केलेली आहे. मस्करासुद्धा मस्कराचा जो वॉन्ड असतो, तो सुद्धा मी यूज करते. पण ॲक्चुअली काय होतं, आय यूज मस्करा. तर मस्करा लावल्यानंतर आपले जे पापणे आहेत, ते थोडंसं कडक होतात, लाईक फ्राईड इफेक्ट येतो. तसंच जेव्हा केसांवरती मी यूज करते, मला केससुद्धा तसे सॉफ्ट नाही वाटत, कडक वाटतात. तर मस्करा आता सध्या मी बंद केलेली आहे. आणि आय शॅडोसुद्धा मला वॉश ऑफ होण्याचा भीती वाटतो, की जर तुम्हाला घाम आला, तर ते सुद्धा निघून जाईल. तर हे प्रॉब्लेम्स मला त्या हॅक्समध्ये होत होता. तर मला हा सोल्युशन मिळाला. तर आणि हा मी यूज करत आहे तेव्हापासून मला लिटरली असा काही प्रॉब्लेम होत नाही आहे. केसांचा जो टेक्स्चर आहे तो तसाच वाढतो. त्यामुळे मला हा खूप आवडला आणि त्यामुळे मी तुमच्याशी शेअर करते, की तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. कारण मला भरपूर जण कमेंट करत असतात, की केसांसाठी डार्क म्हणजे जे सफेद झालेले केस आहेत त्यांच्यासाठी काय करायचं प्रणवती. तर हा टेम्पररी सोल्युशन आहे. तर हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. आता मी काय करणार आहे, हे स्प्रे करण्याच्या आधी मी थोडंसं फेसला कव्हर करते. म्हणजे स्प्रे जो आहे तो चेहऱ्यावरती यायला नको. शक्यतो असं येत नाही. पण तरी पण मी माझ्या फेसला कव्हर करते आणि त्यानंतर स्प्रे करते. तर तुमच्याकडे टिश्यू पेपर आहे म्हणा किंवा एखादा पेपर असेल, तर तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. काहीही तुम्ही यूज करू शकता. तर मी आता काय करणार आहे, पेपर यूज करत आहे. ह्याला शेक करत आहे आधी. आणि आता ह्याला स्प्रे करण्यासाठी ह्याचा नोझल असा आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला विजिबली समोर दिसत असतील, म्हणजे ग्रे हेअर. तर आता मी इथं काय करत आहे, स्प्रे लावते.
आता मी ह्याला टच नाही करणार आहे, कारण थोडा वेळ ह्याला टच करायचं नाही आहे. आता 1 मिनिटानं मी काय करत आहे, थोडंसं केसांना कोंब करत आहे आणि मागच्या साईडला घेत आहे, सो दॅट मला लक्षात येईल की अजून कुठं उरलेलं आहे. ठीक आहे. तर अजून मला इथे दिसत आहे, तर ह्याला सुद्धा आपण कव्हर करणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही आता बघू शकता व्हिजिबल डिफरन्स दिसत आहे. मगाशी इथे खूप जास्त ग्रे हेअर्स दिसत होते, पण आता हे दिसत नाहीये. खूप व्यवस्थित ह्यानं कव्हर केलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला अजून स्प्रे करून थोडं बहुत जर राहिलं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. पण मला हे इतकं इनफ आहे, ज्यापेक्षा जास्त मी स्प्रे नाही करत. तर याने खूप चांगल्या पद्धतीने माझे ग्रे हेअर्स जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. फ्रंट सेक्शन फक्त तेवढाच मला कव्हर करायचा असतो. बाकी मागे जरी असेल तरी मी ते कव्हर करायला जात नाही, कारण ते एवढे व्हिजिबल नसतात. त्यामुळे मला काही जास्त प्रॉब्लेम नाही आहे. पण फ्रंटला जे व्हाईट हेअर्स दिसतात त्याला मी कव्हर करते. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. तुम्हाला सुद्धा नक्की ट्राय करायचं असेल तर ट्राय करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. आणि जर वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.